बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड. त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार. जिल्हाधिकारी कार्यालयात शेतकरी झाले संतप्त. जिल्हाधिकारी कार्यालयात आज साखर कारखानदार आणि शेतकरी संघटनेची ऊस दरासंदर्भात बैठक आयोजित करण्यात आली होती. मात्र या बैठकीला एकही कारखानदार आले नसल्याने जिल्हाधिकारी कार्यालयात शेतकरी आक्रमक झाले. उसाला प्रतिटन पहिली उचल 3700 रुपये मिळावी, मागील प्रतिटन 200 रुपये फरक मिळावा यासह अन्य प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी ही बैठक बोलवण्यात आली होती. यावेळी आक्रमक झालेल्या संघटनेच्या कार्यकर्त्यांच्या घोषणाबाजीमुळे परिसर दणाणून सोडला. जिल्ह्यातील विविध शेतकरी संघटनांची जयसिंगपूर येथे झालेली ऊस परिषद पार पडली. यामध्ये 2023-24 या गळीत हंगामातील ऊसाला प्रतिटन 200 रुपये, अंतिम हप्ता व 2024-25 या गळीत हंगामासाठी पहिली उचल प्रतिटन 3700 रुपये मिळावी अशी मागणी केली आहे. तोडणी खर्च, मशीनने ऊस तोडणी, त्यातून होणारी शेतकऱ्यांची पिळवणूक या सर्व विषयांवर बैठकीत चर्चा करण्यात आली. मात्र या बैठकीत एकही ठोस निर्णय झाला नाही. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी पुन्हा ही बैठक बोलवावी अशी मागणी राजू शेट्टी यांनी केली. यावेळी प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयाचे अधिकारी व शेतकरी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. माझा महाराष्ट्र न्यूजसाठी कॅमेरामन नाज अत्तारसह अमृता पवार, कोल्हापूर.